नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। अखेर राज्यातील या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत। राज्यातील जे काय सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जे काही 50,000 प्रोत्साहनपर अनुदानापासून जे शेतकरी वंचित होते, जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये ही जे काही 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान जमा झालेलं नव्हतं, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून अखेर याला मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या याद्या आलेल्या होत्या त्यांची केवायसी आधार प्रमाणीकरण सगळं झालेलं होतं, परंतु 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत वितरित झालेलं नाही। त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान हे जमा केलं जाणार आहे। याचबरोबर जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, त्यांच्या सुद्धा नवीन याद्या जाहीर होतील। याद्यांच्या माध्यमातून त्यांना केवायसी करण्याकरिता सांगण्यात येतील व केवायसी झाल्यानंतर त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, 50,000पासून जे शेतकरी वंचित आहेत त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळेल। याचबरोबर 2014 पासून ते 2019 पर्यंत जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल। सर्व जे काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीसह 50,000चं अनुदान देण्यात येईल। याचबरोबर वंचित शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल। याचबरोबर जे शेतकरी 2014 ते 2019 पर्यंत कर्जदार शेतकरी त्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत दोन्ही योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, आणि या दोन्ही योजनेपासून जे शेतकरी वंचित आहेत, कर्जमाफीपासून वंचित असतील तर त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी अजून सुद्धा पात्र असून सुद्धा त्यांचं संपूर्ण केवायसी झालेली आहे, आधार प्रमाणीकरण झालेलं आहे, याचबरोबर त्यांच्या पावत्या सुद्धा कर्जमाफीच्या निघालेल्या आहेत, परंतु त्यांना कर्ज खात्यामध्ये त्यांची रक्कम जी काय आहे जमा झाली नाही, त्यामुळे त्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नाही। अशा पद्धतीचे दोन्ही कर्जमाफी योजनेपासून जे शेतकरी वंचित आहेत त्यांच्यासाठी 864 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहे। याच्यासाठी यवतमाळ असेल, भंडारा असेल, पुणे, धाराशिव, याचबरोबर नांदेड असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, याचबरोबर नांदेड असेल, जालना, धुळे असेल, नागपूर असेल, या सर्व जिल्ह्यातील जे काही राज्यातील जे काही सर्व जिल्ह्यातील जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत आणि कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा वंचित जर असतील तर त्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळणार आहे। आणि मित्रांनो, जवळपास एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांना लाभ झालेला नाही। जवळपास 300 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी वापरला जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत झाली नाही, त्याही शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिला निर्णय म्हणजे 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। याचबरोबर जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, जे दुष्काळी जाहीर झालेले 40 तालुके व 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळे आहेत, त्या सुद्धा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आज 15 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये एक पॅकेज जाहीर केलं जाणार आहे आणि या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट आपण शेती संबंधित जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।